जिरली का? जिरली आपली तर कस काय मंडळी, मी आहे तुमचा लाडका यशवंत आणि हा आहे ब्लॉगचा पार्ट 2. पेट्रोल टाकून मस्तपैकी गाडी फुल करून घेतली. मग आवडलं मुस्क, कस काय म्हणलं गार लागलंच नाही पाहिजे आपल्याला. ओके मध्ये तळेगावातून आम्ही डायरेक्ट निघालो तो गडाच्या दिशेने. पण नारायणगाव मध्ये थांबलो होतो मसाला दूध प्यायला. आधी खाल्ले पोहे आणि मग खाल्ली खिचडी. नाश्ता केला का जेवण केलं तेच कळायला तयार नाही. जुन्नर मध्ये आले होते, शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. म्हणलं जय शिवराय. गडाच्या पायथ्याला पोहोचल्यानंतर थोडी ऑफ रायडिंग करून डायरेक्ट गड चढायला सुरुवात केली. हडसर किल्ल्याला पर्वतगड असेही म्हणतात. पर्वतगडावरती जाण्यासाठी कुट्यांची वाट हा अत्यंत रोमांचक आणि आव्हानात्मक मार्ग आहे. अभि तर गेला पटापटा, पण मला काय कळणार काय करावं आता. मी ऍडमिट होतो आता कदम डॉक्टरांच्या इथं. तुझा वर तू एक किल्ला बघून. शेवटी सगळी आव्हानं पार करत मी डायरेक्ट आलतो वरती. तिथे गेल्यावर माकडांनी केलता आपल्या हल्ला. शेवटी माकडांना खायला टाकून आणि या किल्ल्याचे नाव शिवाजी महाराजांनी पर्वतगड असे ठेवले होते. कुट्यांची वाट चढून आल्यानंतर पहिले दर्शन होते ते मारुतीरायांचे. आम्ही आलेलो आहे वरती, बघतोय कुठं काय नाही, सगळं एक्सप्लोर करणार आहे. कंटिन्यू ब्लॉग अख्खा बघा. तिथून पुढे आल्यानंतर बघतो तर काय सगळं दगड काढून बनवलेलं होतं. तिथून पुढे आल्यानंतर बघितली तोफांची नाकाबंदी. हडसर किल्ल्यावरती म्हणजेच पर्वतगडावरती महादेवांचं मंदिर देखील आहे तिथं. म्हणलं आता तळेगावातल्या महादेवांचं दर्शन तर नाही घेतलं, पण आता हडसर गडावरील महादेवांचं दर्शन घेऊ. पण मला वाटलं नव्हतं की इथं पण भरपूर गर्दी असेल महादेवांच्या दर्शनासाठी फक्त. आमच्या तर झालंय दर्शन. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून टाका तेवढं. आपण भेटू पुढच्या पार्ट मध्ये. चला बाय.